हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, माझ्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आज आपण ऐकणार आहोत अगदी मजेशीर आणि शिकवण देणारी गोष्ट. मित्रांनो, विचार करा, एक गाव आहे. तिथे सर्व लोक मेंढ्या पाळायला एका पर्वतावर गेले आहे आणि तिथून त्यांना एका मुलाचा आवाज आला. आवाज असा होता, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, पळा पळा, वाचवा वाचवा. सर्व लोक फार घाबरले आणि तो मुलगा खरं खरं बोलत होता की खोटं बोलत होता? तो खोडकर मुलगा असं का म्हणत होता? हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ बघत राहा. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. आजच्या गोष्टीचं नाव आहे लांडगा आला रे आला. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. मित्रांनो, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक छान छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये सर्व लोक फार आनंदाने राहत होते. त्या गावामध्ये एक मेंढपाळ राहत होता. मित्रांनो, मेंढपाळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? मेंढपाळ म्हणजे जो मेंढ्या पाळतो. मेंढपाळ आणि त्याचं कुटुंब हे फार वर्षांपासून त्या गावामध्ये राहत होतं. त्या मेंढपाळाला एक मुलगा होता. तो पण तुमच्यासारखा छोटासा आणि खोडकर होता बरं का. तो त्याच्या आईवडिलांना फार त्रास देत होता. मेंढपाळ हा फार वर्षांपासूनच मेंढ्या पाळत होता आणि तो रोज नित्यनियमाने त्या मेंढ्यांना चरायला हा एका पहाडावर नेत होता. मेंढपाळ हा रोज त्या मेंढ्यांना पहाडावर नेत होता आणि त्याच्या मुलाला शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून तो त्या मुलाला सुद्धा घेऊन जात होता. आणि त्याचा मुलगा हा फार खोडकर होता. तो रोज त्याच्या वडिलांसोबत जात असे, पण त्याला जायचा फार कंटाळा येत असे. तो रोज नवीन नवीन कारण शोधत असे की मला तुमच्यासोबत नाही यायचं, कारण त्याला तिथे जाऊन बोर होत होतं. मेंढ्या या फार आनंदाने गवत खात असत, पण त्या मुलाला मात्र फार कंटाळा येत असे. त्याचे वडील हे मेंढ्यांवर लक्ष ठेवून असायचे की कधीतरी मेंढी कुठेतरी जाऊ नये. तर त्याचे वडील मेंढ्यांकडे लक्ष ठेवत होते, पण हा मुलगा मात्र फार कंटाळून बसत होता. त्याला त्याच्या वडिलांसोबत जायचा फार कंटाळा येत असे. त्याला खेळायला फार आवडत असे. हा दिनक्रम रोज चालत असे. मेंढपाळ हा सकाळी उठत असे आणि आपल्या मेंढ्यांना घेऊन आणि त्याच्या मुलाला घेऊन रोज शेतावर जात असे. मेंढ्या तिथे आनंदाने चरत असे. एक दिवस काय झाले, तो दिवसभर एकटाच बसून मेंढ्यांकडे लक्ष ठेवून कंटाळला होता. तिथे त्याला कोणीही मित्र नव्हते. कोणीही त्याच्यासोबत खेळायला येत नसे. त्यामुळे ना मित्र ना खेळ, असाच एकटा बसून तो बोर झाला. मग त्याने विचार केला की काहीतरी मजा केली पाहिजे आणि त्याच्या डोक्यात एक खोडकर कल्पना आली. त्याच्या डोक्यात आलेली कल्पना ही फार विचित्र होती. अचानक तो जोरजोराने ओरडायला लागला, लांडगा आला रे आला, वाचवा वाचवा, लांडगा माझ्या सर्व मेंढ्या खाईल, मला वाचवा मला वाचवा, लांडगा आला रे आला, असे तो जोरजोराने ओरडत होता. हे सर्व गावातील लोक ऐकत होते आणि त्यांनी ऐकताच लगेच शेताकडे धावले. त्यांना असं वाटलं की लांडगा हा मुलाला त्रास देईल, म्हणून सर्व गावकरी आले आणि म्हणाले, कुठे आहे लांडगा, कुठे आहे लांडगा? पण तिथे कोणीच नव्हतं. तिथे कुठलाच लांडगा नव्हता. सर्व लोक त्याच्या मदतीला धावून आले आणि हा मुलगा झाडावर बसून हसत होता आणि म्हणत होता, कसं तुम्हाला मी मूर्ख बनवलं, इथे कोणीही लांडगा आला नाही, असं म्हणत तो जोरजोराने हसत होता. गावकरी हे फार संतापले.
त्यांना फार राग आला. ते त्या मुलाला म्हणाले, आम्ही तुझी मदत करण्यासाठी धावत पळत आलो आणि तू आमची मजा घेत आहे, आम्हाला मूर्ख बनवत आहे. असं म्हणून ते लोक आपापल्या कामाला परत निघून गेले. गावकऱ्यांनी त्याला अगदी खडसावून सांगितलं की असं खोटं बोलू नको. आम्ही आमच्या हातातले सर्व कामं सोडून तुला वाचवायला आलो आणि इथे कुठलाच लांडगा नव्हता. हा सर्व प्रकार बघून मुलगा हा फार हसत होता. त्याला या सर्व गोष्टींचा फार आनंद वाटला. त्याला असं वाटलं की आज मी कशी सर्वांची मजा केली. त्या दिवशी हा मुलगा फार आनंदी होता. त्याला फार मजा वाटली की मी सगळ्यांना कसं आज बुद्धू बनवलं आणि कशी सर्वांची मजा केली. असा आनंदी होतच तो त्याच्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो परत मेंढ्या घेऊन पर्वतावर आला. मेंढ्या या चरत होत्या आणि गावातले बाकी लोक हे खाली नेहमीप्रमाणे काम करत होते. हा मुलगा परत बसून बसून त्याला कंटाळा आला आणि त्याला आठवलं, काल आपण सगळ्यांची कशी मजा केली, आज पण आपण तसंच करूया. त्या मुलाने परत कालसारखंच केलं. अचानक जोरजोराने ओरडू लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, मला आणि माझ्या शेळ्यांना तो खाईल. लांडगा आला रे आला, मला वाचवा, मला वाचवा, असे म्हणून तो परत ओरडू लागला. खाली सर्व गावातले लोक काम करत होते, पण त्या मुलाचा परत आवाज आल्यावर त्यांना असं वाटलं हा मुलगा खरं बोलत असेल आणि ते परत त्यांचं काम सोडून त्या मुलाला वाचवायला आले. बिचारे सर्व गाववाले धावत पळत आपलं काम सोडून त्याला वाचवायला आले आणि हे सर्व बघून तो मुलगा परत हसायला लागला. त्याला असं वाटलं आज सुद्धा आपण यांना बुद्धू बनवलं. असा विचार करून तो जोरजोराने हसू लागला. आता मात्र गावातल्या लोकांना फार राग आला त्या मुलाचा आणि ते त्याला फार बोलले की तू काल पण असंच केलं, आज पण असंच केलं. आता आम्ही तुझ्या मदतीला कधीच येणार नाही, आता आम्ही तुला कधीच मदत करणार नाही. असं म्हणून त्याच्यावर ओरडून सर्व गावातले लोक परत आपल्या कामावर निघून गेले. आता त्यानंतरचा दिवस उजाडला आणि तो लांडगा खरोखर आला. आता या गोष्टीमध्ये पुढे काय घडते, मुलगा आता काय करतो की तो लांडगा त्याच्या मेंढ्यांना खातो, हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा पाठ बघत राहा. मुलांनो, आवडली ना गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की खोटं बोलल्याने काय नुकसान होतं आणि गोष्टीमध्ये पुढे काय इंटरेस्टिंग घडतं. बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. मित्रांनो, अशा छान छान गोष्टीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी माहीत पडतील. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. थँक्यू.